भावना बोला. कालिंदी मॅडम, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. काय झालं? मॅडम, श्रीकांत इनामदार जिवंत आहेत. काय? हो मॅडम, ते जिवंत आहेत आणि कर्मधर्म संयोगाने ते मला भेटलेत. आता या क्षणी ते माझ्या घरी आहे. पण ते इतके दिवस होते कुठे? तेच मला तुम्हाला सगळं सविस्तर सांगायचंय, पण मी तुम्हाला भेटूनच सगळं सांगते. मी कोर्टात त्यांना घेऊनच येते आता. भावना, त्यांनी जर का साक्ष दिली ना तर सगळी केस आपल्या हातामध्ये येईल. बरोबर आहे तुमचं, आणि आजच्या दिवसाकडनं माझ्याही खूप अपेक्षा आहे. मी बरोबर 10 वाजता त्यांना घेऊन कोर्टात पोहोचते. म्हणजे आता आपल्याला दिलेल्या 24 तासापैकी फक्त 4 तास बाकी आहेत. आणि भावना, एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रीकांत जिवंत आहेत हे तुम्हाला जसं माहितीये तसं इतर अनेक लोकांना माहिती असू शकतं. त्यामुळे घातपात होऊ शकतो. सो बी केअरफुल. ओके? हो मॅडम. या तुम्ही, वाट बघते. अजून भावना कोर्टात पोहोचल्या कशा नाहीत? नेमके गेलो कुठे? भावना, कल्पना चांगली आहे, पण मला तरी वाटतं की हे फुल प्रूफ नाही आहे. मग काय करूया वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतं की जर तुम्हा लोकांचं असं ठरलेलं आहे की आपण एकमेकांपेक्षा वेगळ्या तऱ्हेने कोर्टात जायचं असेल तरी सुद्धा आपल्याला एकमेकांशी संपर्क करायला हवा ना. इनफॅक्ट संपर्कात राहायला हवं. आणि आता सध्या माझ्याकडे कुठला फोन नाही आहे, तर तुम्ही जर माझ्यासाठी एक मोबाईल अरेंज करू शकला तर मी आपल्या दोघांचे एकमेकांशी लोकेशन शेअर करू शकेन, जेणेकरून मी कुठे आहे तुम्हाला सहज कळेल आणि तुम्हाला मी कुठे आहे सहज कळेल, आणि आपण एकमेकांना कॉन्टॅक्ट करू शकू, संपर्कात राहू. अगदी सहज शक्य आहे. मी सिद्धिराजच्या मित्रांना सांगून एखादं डिव्हाइस अगदीच मॅनेज करू शकते. मी सिद्धिराजच्या मित्रांना फोन करून तसं सांगते. 1 मिनिट. एक्झॅक्टली भावना, कुठे पोहोचलेत? त्यांच्या आजूबाजूला कुठला मोठा रस्ताही दिसत नाहीये. त्या जर घरून कोर्टाकडे निघाले असतील तर इथे कशा काय पोहोचल्या? नक्की कुठल्या तरी संकटात आहेत भावना. मला जे वाटलं तेच झालं. कोणतरी आहे जो त्यांना इथे कोर्टात येण्यापासून अडवत आहे. मला त्याच्या मदतीला जायला हवं. अरे रे दादा सायकल माझी, दादा सायकल. अरे मला माहिती होतं तू अशी बोलणार नाहीस, आणि मला हे पण माहितीये की तुला कोर्टात लवकरात लवकर जायचंय. पण माझ्याकडे अजून एक आयडिया आहे तुला बोलतं करण्याची. स्मोक मशीन. पण यातनं बाहेर पडणारा धूर साधा सुद्धा नाहीये, विषारी. आणि त्याच्यामुळे तू किती दिवस बेशुद्ध राहशील हे मीही सांगू शकणार नाही. मग कोर्टातच काय, कुठेच जाता येणार नाही. मला हे मशीन ऑन करायला भाग पाडू नकोस. सांग श्रीकांत कुठे आहे? माझा जीव गेला तरी नाही सांगणार. मग माझ्याकडेही दुसरा पर्याय नाही. 15 मिनिटातच हा धूर परिणाम करायला सुरुवात करते. त्यानंतर माझ्याही आता काही राहणार नाही. बऱ्या बोलाने मला श्रीकांतचा पत्ता सांग. मी तुला मगाशीच सांगितलं, माझा जीव गेला तरी सांगणार नाही. तुझी इच्छा.
काय झालं? तब्येत ठीक नाहीये का तुमची? नाही, तुमचा चेहरा खूप थकल्यासारखा दिसतोय. तनु, तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. महत्वाचं? कशाबद्दल? मला तुझी मदत हवी. करशील? काकू, बोला. तनु, तू या घरात आलीस आणि आम्हा सगळ्यांमध्ये मिसळून गेलीस. सई, विश्वा, तू, तुम्हा तिघांचं चांगलं बॉन्डिंग झालं. खूप छान अंडरस्टँडिंग आहे तुमच्या. छान वाटतं मला. तिघही एकमेकांना चांगलं समजून घेता आणि तू त्या दोघांच्या पाठीशी कायम उभं राहावंस असं वाटतं मला. पण एक गोष्ट सलते ग, मी हे सईशी नाही बोलू शकले म्हणून तुला सांगते. आणि आता मी जे सांगणार आहे ते ऐकून तू मला समजून घेशील अशी आशा आहे. तनु, सई विश्वाच्या आयुष्यात येण्यापूर्वी विश्वा कॉलेजमध्ये असताना त्याचं एका मुलीवर प्रेम होतं.